मुंबई नाशिक महामार्गावरती खारेगाव इथं असलेला टोल नाका 2017 साली बंद करण्यात आला। मात्र आता समृद्धी महामार्गावरती जोडण्यासाठी आमने ते ठाणे असा 10 पदरी रस्ता तयार करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा खारेगाव इथं टोल नाक्याची उभारणी ही सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे ठाणे, कल्याण, भिवंडी, नवी मुंबई आणि मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एकदा भुर्दंड सहन करावा लागणार आहे। या निर्णयाला मनसेनं विरोध केलाय। काहीही झालं तरी टोल नाका उभारू देणार नाही असा पवित्रा मनसेनं घेतलेला आहे। तर टोलच्या नावाखाली सरकार सामान्यांची लूट करतोय। टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी अशा पद्धतीची केलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा टोल नाका संघर्ष हा पेटण्याची शक्यता आहे। तुम्ही जेवढे रस्ते बनवताय त्या प्रत्येक रस्त्याला जर टोल लावणार असाल तर मग टॅक्स मध्ये येणाऱ्या पैशाचं तुम्ही काय करणार आहात? तुम्ही सगळे मोठे मोठे टोल उभे करता आणि त्यातनं लोकांकडनं फक्त पैसे ओरबटण्याचं काम करतात। खारेगाव टोल नाका बनण्यास आमचा विरोध आहे। जर खारेगाव टोल नाका जर पुन्हा बनवण्यात आला तर जे मागच्या टोल नाक्याचं झालं तेच खारेगाव टोल नाक्याचा पुन्हा होईल। तुम्ही सतत लोकांवर टोल टॅक्स याच्या रूपाने वसुली करू शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.